सियावर रामचंद्र की जय, पवन सूत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, जगत गुरु भगवान श्री कृष्ण की जय, जय माता दी, जय माता दी, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने वरुड तालुक्याच्या वतीने सर्व देवस्थानाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे। नेमकं निवेदन देण्याचा विषय काय होता अशोक? आज निवेदन देण्याचा जो विषय म्हणजे सर्व देवस्थानांमध्ये ह्या जमिनीच्या बाबतीत किंवा काही पुन्हा कायदेशीर अडचणीमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्याचं निवेदन महाराष्ट्र लेव्हलवर सर्व देवस्थानाच्या वतीने देण्याचे ठरले होते। त्याप्रमाणे आज मेहरबान तहसीलदार साहेब यांना निवेदनसुद्धा देण्यात आलं आणि त्यांनी ते स्वीकारलं। त्यासाठी सर्व देवस्थानाचे मंडळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा कार्यकर्ते हे सर्व आज इथे उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। आणि आज महाराष्ट्रातील सर्व देवस्थान कुठतरी या देवस्थानाचा उद्धार झाला पाहिजे, जीर्णोद्धार झाला पाहिजे, याकरता ही समिती काम करते। आपल्यासोबत गिरधर काकाचे काय सांगू शकाल सर? अनुकरणीय आणि अतुलनीय कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या राज्याला, परंतु पालकमंत्र्यांनी मध्येच घोषणा केली की इनाम जमिनी जी आहे त्या सरकार जमा कशा करता येईल, आणि हे जेव्हा माहीत पडलं तेव्हा महाराष्ट्र देवस्थान समितीचं निर्माण करण्यात आलं, स्थापन करण्यात आली आणि या निर्णयाचा विरोध करण्याकरता, निषेध करण्याकरता पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र देवस्थान समितीचं कार्य सुरू झालेलं आहे। 19 तारखेला चांदूर रेल्वे धामणगाव त्या ठिकाणी मीटिंग आहे, परवा नरवा आमची इथे मीटिंग झाली आणि आज वरुड तालुक्यातील सर्व देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांनी एक सामूहिक निवेदन दिलं की मंदिराच्या जमिनी, मंदिराच्या अडचणी, मंदिराच्या केसेस या लवकरात लवकर निकाली काढावा। त्याकरता आत्ताच आम्ही तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन दिलं। त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा संदेश पोहोचावा। त्याने ते पोहोचण्याचं मान्य केलं। त्यामुळे आम्हाला असं वाटतं यानंतर वरुड तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व देवस्थानाला एक आधार मिळेल, एक सुरक्षा मिळेल। धन्यवाद। शेतकरी दिलीप भोयर आपल्यासोबत आहे। भाऊ, आज निवेदन देण्यात आलं तहसीलदार साहेबांना, नेमका काय विषय झाला? मंदिराचे विषय बरेच आहेत, परंतु आता झालेल्या 2 मुद्द्याव्यतिरिक्त अजून एक असा मुद्दा आहे की जेव्हा मंदिराच्या विकासासाठी विकास निधी येतो तेव्हा मंदिराला ते स्थानिक स्वराज्य संस्थेला ती जागा हँडओव्हर करावं लागते, म्हणजे दानपत्र द्यावं लागते। केवळ विश्वासात घेणे एक प्रोसेस म्हणून ठीक आहे, परंतु दानपत्र घेतल्यामुळं ते मंदिराचा विषय वेगळा आहे, तो एका वर्गाचा असू शकते आणि त्याला जर तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारात जर ती जागा दिली तर त्या मंदिरामध्ये अनेक विवाद निर्माण होतात, राजकारण येते आणि मंदिराचं व्यवस्थापन खराब होते। आणि म्हणून ते दानपत्राचं जे पद्धत आहे ती बंद करावी। केवळ प्रोसेस म्हणून विश्वास म्हणजे त्यांचा विश्वासात घ्यावं, एवढीच फक्त त्यामध्ये प्रोसेस असावी असं आमचं मत आहे। याशिवाय ज्या मंदिराच्या शेत्या या वाहायला देण्यात येतात किंवा मंदिर स्वतः वाहित करते किंवा ट्रस्टी करते, तर ते याच्यातून नुकसानीच्या अनुदानातून वगळण्यात आलेले आहे। शेतीला म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु मंदिराच्या शेतीला नुकसान भरपाई शासनाकडून मिळत नाही। त्यामुळं मुळातच कोणते वेगळे उत्पन्न नसतात मंदिरांचे, केवळ देणग्यावर असते छोटे मंदिरं। मोठे मंदिराचाही काही मोठा असा व्यवसाय असते असं नाही आहे। तर त्यामुळं त्या मंदिराचं आणि श्रद्धास्थानाचं व्यवस्थापन बिघडते आणि म्हणून ज्या इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीचे मोबदले देण्यात येते शासनाकडून अनुदान, तसेच मंदिराच्या ट्रस्टींना किंवा त्या मंदिराला सुद्धा त्या ट्रस्टला देण्यात यावं, हा दुसरा मुद्दा म्हणतो। आपल्यासोबत राम मंदिर समितीचे कैलास उपाध्याय सर आहे, काय सांगू शकाल सर? जय श्री राम सभी साथियों। आज हम सब वरुडवासी और तहसील के सब पदाधिकारी
मिलके यहाँ निवेदन देने के लिए आए हैं। उसमें यही जो मुद्दा पहले मांडा वही मुद्दा है कि भाई जो आप मंदिर का जो विकास होना चाहिए वो सीधी गति से होना चाहिए, उसमें कोई अड़थड़ा नहीं आना चाहिए, और जो सरकारी जो अटी होती है अटी कम से कम इसमें निकालने को होना, ताकि आगे विकास करते हुए या पदाधिकारी काम करते हुए कोई अडथळा पैदा न होय। आपल्यासोबत केदारेश्वर देवस्थानचे चांगदेव साहेब आहे सर, काय सांगू शकाल? आज निवेदन दिलं, काय सांगू शकाल? ओम नमः शिवाय। या निवेदनाचा मुख्य उद्देश आहे की शासनाच्या ज्या अटी आहे, ज्या अटी पूर्ण करताना त्यांच्या त्या जाचक असल्यामुळं बरेच संस्थांचे सभागृह म्हणा किंवा मोठमोठे उपक्रम आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेकडे मागणी करण्यात येत आहे। जसे लोणीचं जे महाराजांचं मोठं सभागृह झालं तेही स्थानिक स्वराज्य संस्थेने वापस मागितलेलं आहे, वसंतदास महाराजांचं। आणि याच्यामुळं काय होते की तो तिथला भाविक, तिथले कार्यकारी मंडळ दिवस रात्र करून जो भाविकांसाठी उभारलेला किंवा भाविकांच्या सोयीसाठी उभारलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असते ते आयतच कोणाला दिल्या जाते त्या कायद्याच्या चौकटीत। यामुळे म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदारामार्फत आम्ही निवेदन दिलं आहे की या जाचक अटी रद्द कराव्या, संस्थांच्या जमिनी ज्या आहेत कुठे अटकल्या आहेत कायद्याअंतर्गत त्याची व्यवस्थित रिस्तर त्या संस्थांना परत मिळाव्या। कारण की बरेच वेळा या तहसील किंवा SDO किंवा कलेक्टरच्या या ऑफिशियल वर्कमध्ये वर्षोगंती लागते, ते एकत्रित येऊन या सगळ्या निपटारा करावा आणि भाविक भक्तांना जास्तीत जास्त राजाश्रय मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि या अटीमध्ये काही हे सर्टिफिकेट कमी आहे, ते सर्टिफिकेट कमी आहे, एका शेताला एकच सर्टिफिकेट पाहिजे, दुसरं ते शेताला चालत नाही, ते पट्टीबिलात अटकलेल्या या ज्या जाचक कागदोपत्री अडकलेले आहेत त्या कागदोपत्री पूर्तता करता त्या संस्थांच्या कामाकडे दुर्लक्ष होते आणि या न्यायालयाच्या हेलपाटेमध्ये तिथला काम करणारा कंटाळून शेवटी देवाला शरण जाऊन वापस निघतोय। ह्या सेवेकरी आपला हिंदू संस्कृती ही जगली पाहिजे, टिकली पाहिजे। संस्कृती ही आणि हिंदू संस्कार हे देवळातून पुढे जातात, हे टिकले पाहिजे, हे वाढले पाहिजे। म्हणून आमचा हा प्रयत्न आहे, हा शासन दरबारी आज केलेला जो निवेदनाचा भाग आहे त्या निवेदनाच्या भागातून शासन यावर लक्षपूर्वक विचार घेऊन याच्यावर कारवाई करायची अशी अपेक्षा व्यक्त करतो।